महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। एका सात्विक युगाची अखेर, आईच्या कष्टाचे सोने करणारे झावरे बंधू स्मृतीच्या हिंदोळ्यावर। वयवर्ष 80 पार, पण उत्साह एखाद्या तरुणाला लाजवणारा। स्वभावात कमालीची नम्रता आणि कंठामध्ये साक्षात सरस्वतीचा वास। रेवदंडा येथील झावरे कुटुंबातील 2 तारांचे निखळणे ही केवळ एका कुटुंबाची नव्हे, तर एका सात्विक परंपरेची हानी आहे। थोरले बंधू चंद्रकांत धोंडू झावरे आणि त्यांचे धाकटे बंधू नंदकुमार धोंडू झावरे या दोन्हीही भावंडांनी आपल्या आयुष्याची 80हून अधिक वर्ष मोठ्या आनंदाने आणि कलेच्या सेवेत व्यतीत केली। आजही दोन्ही रत्ने अनंतात विलीन झाली असून त्यांच्या जाण्याने रेवदंडा परिसरात मोठी शोककळा पसरली आहे। दोन्हीही भाऊ केवळ नोकरी व्यवसायापुरते मर्यादित नव्हते, तर रेवदंड्यातील सामाजिक आणि धार्मिक जीवनाचे ते अविभाज्य भाग होते। विठ्ठल रुक्मिणी संस्थान, मारुती देवस्थान, शिवजयंती उत्सव आणि नवरात्र उत्सव अशा विविध ठिकाणी त्यांनी भजन कीर्तनात स्वतःला झोकून दिले होते। अनेक देवस्थान समित्यांवर त्यांनी विविध पदांची जबाबदारीने निष्ठेने सांभाळली। सामाजिक कार्यात तर ते नेहमीच अग्रेसर असायचे। दोन्ही भाऊ म्हणजे मैत्रीचे एक अजोड उदाहरण होतं। चंदूभाईंच्या जुन्या गाण्यांवरील प्रेम आणि त्यांनी गायलेले सूरतेच छेडिता हे गीत ऐकताना श्रोते देहभान विसरायचे। आणि नियतीचा खेळ बघा, नवरात्र उत्सवात भक्तिगीत सादर करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि गाता गाताच्या खऱ्या कलाकाराने जगाचा निरोप घेतला। त्यांच्या जाण्यानंतर काही महिन्यातच 4 दिवसांपूर्वी आता नंदूजींनीही आपल्या अल्पशा आजाराने प्राण सोडले। नंदूजींच्या आवाजातील जय जय महाराष्ट्र माझा हे गीत आजही रेवदंड्याच्या कानाकोपऱ्यात गुंजत आहे। या भावंडांच्या जीवनाचा पाया एका कष्टकरी माऊलीने रचला होता। गरिबीचे दिवस होते, पदरी 6 मुलांची जबाबदारी होती। अशा परिस्थितीत आईने लोकांची घरची धुणी भांडी केली, शिळेपाके खाऊन पोटाला चिमटा घेतला, पण आपल्या मुलांवर स्वाभिमानाचे आणि नम्रतेचे संस्कार केले। आईच्या त्या साध्या भोळ्या आणि प्रेमळ स्वभावाचा वारसा या दोन्ही मुलांनी आयुष्यभर जपला। 6 भावंडांच्या या भरल्या गोकुळातील 4 खांब आता देवाला आवडलेले असून 2 बहिणी या स्मृतींच्या सोबतीने उरल्या आहेत। अत्यंत पापभिरू, नम्र आणि सरळ मार्गे अशी त्यांची प्रतिमा होती। मग एस टी महामंडळात सेवा देणारे चंदूभाई असोत वा स.रा. तेंडुलकर माध्यमिक शाळेचे मुख्य लेखनिक म्हणून निवृत्त झालेले नंदू सर असो, त्यांनी आपल्या कामात आणि कलेत कधीही खंड पडू दिला नाही। आईने ज्या कष्टाने झाड लावले, त्या झाडाच्या सावलीला आणि गोड स्वरांना रेवदंडा आज पारखा झाला आहे। या दोन्ही सरस्वतीच्या उपासकांना महाराष्ट्र सुपरफास्ट करून भावपूर्ण आदरांजली। तुझ्या सवे ओ दूरतेच छेडिता गीत उमटले नवे, दूरतेच छेडिता गीत उमटले नवे। आज लाभले सखी सौख्य जे मला हवे ओ दूरतेच छेडिता ओ शब्द शब्द आठवे ओ सूरतेच छेडिता गीत उमटले नवे, सूरतेच छेडिता गीत उमटले नवे। आज लाभले सखी सौख्य जे मला हवे ओ सूरतेच छेडिता ओ
पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती राजसमुद्रा वेश मुनींचे गंधर्वच ते तपोवनीचे राजसमुद्रा